एक निवडणूक जरीही आकर्षक वाटली तरी ही फसवी गोष्ट आहे. ही फसवी याच्यासाठी शाळे देशासाठी म्हणून एकच निवडणूक असते ती म्हणजे की लोकसभेची. अहो निवडणुकीवर आधारित लोकशाही स्वीकारूनही 6 दशके उलटून गेली आहे तरीही तुमच्या मनात शंका. मला याचीच तर खंत वाटते. अहो नरेंद्र मोदीने 2014 साली सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना मांडली आहे आणि तेव्हापासूनच खर्च कसा वाढतो, वेळ कसा वाया जातो अशा सर्व तक्रारींचे पतंग उडू लागले आहेत. अहो माझा प्रतिस्पर्धा काय डोक्यावर पडला आहे काय? काय म्हणतो तो? खर्च वाचतो, निवडणुकीमुळे खर्च वाचतो. मी तुम्हाला सांगते 2014 साली 3,426 कोटी खर्च आला होता आणि जर विचार करायला गेलो तर हर एका मतदाराला मागे फक्त आणि फक्त 42 रुपये खर्च येतो आणि तोही 5 वर्षानंतर. अहो अहो आणि काय म्हणतो तो? आचारसंहितामुळे कामं ठप्प पडतात. अहो अहो सरकार काय झोपला आहे काय? त्याने तर आधीच त्यांचे काम करून ठेवले आहेत ना. उगाच या लोकांनी त्या आचारसंहितेचा बाबूल करून टाकला आहे. अहो नका ना करू निवडणुकीची एकच वारी, नका ना करू निवडणुकीची एकच वारी. अहो आमदार खासदारांना येऊ द्या ना आमच्या दारी. अहो आमदार खासदारांना येऊ द्या ना आमच्या दारी. आणि तो काय म्हणतो? कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातो. अहो मी तुम्हाला सांगते नांदेड मधले एक जिल्ह्यातला खासदाराच्या निधनामुळे सर्व कर्मचाऱ्यांना कामाला लावले. अहो अक्षरशः त्यांनी दिव्यांगांना सुद्धा सोडले नाही. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा पडला. अहो सर्वकडे गोंधळ उडाला. अहो इथे एका जिल्ह्याचीच गोष्ट आहे तर पूर्ण आपल्या देशाचे काय होणार? आपल्या देशाचे काय होणार? मी एकदा वाचलं होतं, जब जब चुनाव आता है, जब जब चुनाव आता है, तब तब गरीब के पेट में पुलाव आता है, तब तब गरीब के पेट में पुलाव आता है. अहो असंच असतं ना. तेव्हा निवडणूक येतात तेव्हाच या नेत्यांना आपली गरीब जनता आठवते. वेगवेगळ्या स्तरावर